जय श्री कृष्ण एवरीवन. तो कैसे है आप लोग. आणि इकडे मी सकाळी मंदिरात आली होती. तर मंदिरात मी आज लेट गेली होती, त्यामुळे मंदिरामध्ये फक्त मी आणि देवच होती. आणि मी देवासाठी चाफ्याची फुलं घेऊन गेली होती. आज दुपारचे 2 वाजलेले गाईस, तरी पण एवढी जास्त थंडी लागत होती काय सांगू. आणि मला तुम्हाला ना हे दाखवायचं होतं. हे बघा, दिसलं तुम्हाला, कळालं असेल तर हे टॅलेंट नाशिकच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी मी गेली होती दुपारी टेरेसवर, का तर थोडं ऊन लागावं आणि थंडी कमी लागावी. त्याचसोबत काही कपडे वाळत घातलेले टेरेसवर, ते पण मला काढायचे होते. आणि आज मी खूप जास्त टाईमपास केला. आज मी काही शूट नाही केले आहे. आणि आज मी संध्याकाळी जेवणामध्ये बनवली होती स्टफ मिरची. त्याच्यासोबतच ना ब्रॉकलीची सिंपल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी की खूप टेस्टी बनते आणि सिंपल आहे. इथे मी तेलात राई, जिरे, कढीपत्ता आणि लसूण ॲड केलं आहे. त्यानंतर कांदे पण टाकायचे, आपले बेसिक मसाले टाकायचे आणि मस्त मिक्स करून घ्यायचे. ते व्यवस्थित मिक्स झाले की त्यामध्ये मिरची पण टाकायची. मिरची टाकायला विसरू नका. मिरची पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मग त्यामध्ये धुतलेली ब्रॉकली ॲड करायची. आता ब्रॉकलीचे कट्स तुम्ही यापेक्षा छोटेही करू शकता. मी मीडियम साईजचे केलेले आहेत. ब्रॉकली त्यामध्ये टाकल्यानंतर ती पण मस्तपैकी मिक्स करून घ्यायची. आणि ती व्यवस्थित मिक्स झाली की डोंट फॉरगेट टू ॲड सॉल्ट. ते तुमच्या चवीप्रमाणे ॲड करा. आणि इकडे आपली भाजी शिजून रेडी झाली आहे. त्यामध्ये काहीच पाणी पण नाही टाकायचं आणि काहीच एक्स्ट्रा तामझाम नाही करायचं. ही सिम्पलच भाजी खूप जास्त टेस्टी लागते. तुम्ही ट्राय करा, तुम्हाला कळेलच. आणि त्यानंतर मग मी असं काही जेवली. टाटा बाय बाय.